नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट पण पॉझिटिव्ह साईडला केलेली निफ्टीनं आणि त्यानंतरनं निफ्टीनं परत पुन्हा चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम पकडला. कालही म्हटलं निफ्टीनं ज्या पद्धतीनं 25,500च्या वरती अगदी अलगद क्लोजिंग दिले. आजची पॉसिबिलिटी आहे की मार्केट बाय ऑन डीपच राहील आणि फर्दर हायर लेवल्स मार्केट जे आहे ते टच करू शकेल आणि त्याच अनुषंगानं आज मार्केटमध्ये वन वे पॉझिटिव्ह अपवर्ड मोमेंटम बघायला मिळाला. बँक निफ्टीनं आज नवीन लाईफ टाईम हाय टच केला 52,800च्या आसपासचा. 52,000 प्रिव्हियस जो हाय होता 52,700च्या आसपासचा, 669च्या आसपास तो क्रॉस करून त्याच्यावरती बंद दिलं 52,700च्या वरती, 57,700च्या वरती. प्रिव्हियस हाय 57,670च्या आसपास होता. ज्या पद्धतीनं 57,700च्या वर बंद दिला बँक निफ्टीसाठी स्काय इज द लिमिट आहे. बँक निफ्टी फर्दर 58,000 आणि त्याच्याही अभाव जाण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत. फक्त उद्या शनिवारी HDFC बँक, ICICI बँकेचे रिझल्ट्स आहेत त्याच्यावर बँक निफ्टीची मूव राहील. पण ज्या पद्धतीनं बँक निफ्टीनं आज लाईफ टाईम हाय टच केला आहे, मला वाटतं फर्दर अपवर्ड मोमेंटम आणि फर्दर न्यू हायज बँक निफ्टीमध्ये आपल्याला सोमवारच्या सेशनमध्ये सुद्धा बघायला मिळतील असं मला वाटतं. आणि निफ्टीमध्ये सुद्धा फर्दर रिकव्हरी येऊ शकते. त्यामुळे ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह दिवस राहिला. बँक निफ्टीसारख्या मेजर इंडेक्सनं नवीन लाईफ टाईम हाय बनवला आणि ज्या पद्धतीनं मार्केटनं मोमेंटम पॉझिटिव्ह मेंटेन ठेवला आहे त्यामुळे मला वाटतं फर्दर हायर लेवल्स येईल. FIचं सुद्धा बाईंग हे सुद्धा एक रिझन आहे. गेले 3-4 दिवस झाले FIने किरकोळ का होईना बाईंग सुरू केलं आहे. काल FIने जवळपास 870 करोडचं बाईंग केले. त्यामुळे FIचं मागे म्हटलं की जसं FIs बाय करायला येतील निफ्टी जे हेवी वेट्सच परचेस करतात आणि त्यामुळे निफ्टी फर्दर हायर लेवल्स टच करेल. आणि ज्या पद्धतीने FIने बाईंग सुरू केले तुम्हाला बघायला मिळेल की निफ्टी जो आहे तो फर्दर हायर लेवल्सकडे निघालेला आहे. आज NSEमध्ये उद्या जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल लेवल्स तर निफ्टी 25,700च्या वरती जोपर्यंत आहे 25,800, 850पर्यंत जाईल. 25,700च्या खाली आला तर 25,600पर्यंत एखादी मायनर डीप निफ्टीमध्ये उद्या येऊ शकते सोमवारच्या सेशनला. बँक निफ्टीमध्ये 57,700 लाईफ टाईम हाय आहे. स्काय इज द लिमिट. पण तरीही सेंटिमेंटल एक 58,000 एक रेजिस्टन्स पॉईंट ठरू शकतो. 58,000 एक सेंटिमेंटल लेवल आहे, तिथंपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. जर रिझल्ट्स HDFC बँक, ICICI बँकेचे चांगले असतील तर मला वाटतं 58,000च्याही बियॉन्ड 58,200 ते 500पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला जर आलं प्रॉफिट बुकिंग तर 57,500 बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 57,500च्या खाली आलं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकतं. पण बँक निफ्टीसाठी 57,700च्या वर 58,000, 57,700च्या खाली 57,500 एक सपोर्ट आहे. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,010 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,805 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 27 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या ॲक्च्युली निफ्टीमध्ये थोडीशी जास्त आहे. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे कारण आज मिड कॅप स्मॉल कॅपपेक्षा लार्ज कॅपमध्ये आउट परफॉर्मन्स आले. पण पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे कारण सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा मिक्स शो आहे. आज बँक्स, FMCG, फार्मा, ऑटो सेक्टर पॉझिटिव्ह राहिले तर IT, मेटल, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस हे सगळे सेक्टर्स मायनसमध्ये राहिले. त्यामुळं थोडासा मिक्स शो सेक्टर इंडिसायजेसमध्ये आहे. पण निफ्टी बँक निफ्टीकडे बघितला तर एक निश्चित चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट तुम्हाला बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस आहेत. डाव फ्युचरसुद्धा मायनस आहे 100 पॉईंटच्या आसपास. US थोडंसं युरोपमध्ये बँकिंगमध्ये क्रायसिसची शक्यता वर्तवली जात आहे. NPA वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडंसं युरोपियन मार्केट्स खाल्लेले आहेत. US सुद्धा त्या पद्धतीची परिस्थिती असू शकते. जवळपास 16 दिवस झाले US गव्हर्नमेंट शटडाऊन आहे. त्यामुळे गोल्ड सिल्वर प्राइसेस नवीन लाईफ टाईम हाय रोज टच करत आहेत. रोज 4-5 हजारनं वाढत आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं आपल्या ग्लोबल मार्केटला थोडंसं साशंकता आहे वाढण्यामध्ये. पण निफ्टी बँक निफ्टीमध्ये मात्र चांगली मजबूती आपल्याला बघायला मिळते. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.